प्रभादेवीच्या वॉर्ड क्रमांक 194 मधून समाधान सरवणकर यांचा पराभव झाला। यासाठी त्यांनी भाजपला जबाबदार धरलेले आहे। त्यावर आता भाजपने त्यांना सडेतोड उत्तर दिले। भाजपच्या दादर प्रभादेवी भागातील स्थानिक नेत्या अक्षता तेंडुलकर यांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। अक्षता तेंडुलकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षताताई, खरं तर दादरमध्ये महायुतीमध्येच भांडणं लागल्याचं बघायला मिळत आहे। महायुतीने किल्ला लढवला, मात्र समाधान सरवणकरांनी आरोपांची राळ उठवली आहे भाजपच्या विरोधात आणि मुख्य रडारवर तुम्ही आहात। काय उत्तर देताय आणि आज दादर पोलीस स्टेशनच्या बाहेर आहात? सर्वप्रथम मी समाधानला धन्यवाद म्हणेल। हा विषय त्यांनी काढला, त्याच्यामुळे जे खरं फॅक्ट आहे लोकांसमोर आणि आपले पक्ष श्रेष्ठी आहेत त्यांच्यापर्यंत जाईल का। म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये आज भाजपची ताकद आहे। ज्या दिवशी आपल्याला कळलं की सगळे वॉर्ड म्हणजे शिंदे गटाला देत आहेत, तर आम्ही एक सेकंडला पण असा विचार नाही केला आपल्याला काम नाही करा। आपलं प्रत्येक पदाधिकारी मन लावून काम करत होते। प्रत्येक विधानसभे प्रत्येक वॉर्डमध्ये तुम्ही त्यांच्या फेसबुक त्यांचे इन्स्टा चेक करा, त्यांच्या आजूबाजूला फक्त आणि फक्त भाजपवाले होते। आणि ते त्या टाईमला 182 वॉर्डमध्ये जिथे भाजपचा कॅन्डिडेट होता तिथे त्यांच्याकडून एक सिंगल कार्यकर्ता काम करत नव्हतं शिंदे गटातला, फक्त आपले लोक काम करत होते। ह्याचा अर्थ काय? म्हणजे तुम्हाला भाजपला वापरून घ्यायचे। जेव्हा तुम्ही पडला, आज तुम्ही निवडून आला असता तर क्रेडिटला भाजपला दिले असते का? नाही दिले असते। तुम्ही काय बोलले असते की हे आपले मतदार आहेत। आज तुम्हाला एक सांगते, 2017ला जेव्हा स्वबळावर आपण लढलो होतो, ज्या प्रिया सरवणकरच्या वॉर्डमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर होतो, 8,500 मतं आपल्याला त्या टाईमला 9 वर्ष आधी। तेव्हा आपल्याकडे इथे शाखा आपलं कार्यालय नव्हतं, आपलं बूथ प्रमुख नव्हते, आपलं संघटन एवढं मजबूत नसताना आज तरी आपण खूप मजबूत, आपण खूप मेहनत करतोय। तर त्या आत्ताच्या वेळेला 10,000 मतं प्रत्येक वॉर्डमध्ये आपल्या आहेत भाजपची। मात्र प्रिया सरवणकरांचा तुम्ही विषय काढलेला आहे। एक चॅट व्हायरल होत आहे ज्यामध्ये लिहिलेलं आहे की प्रियाला पाडायचं आहे आणि पैसे वाटपासंदर्भातलं हे चॅट आहे। हे खरं आहे? याची शहानिशा झाली आहे, त्या संदर्भात तुम्ही पुढची काही पावलं उचलणार आहात? हे खरं असलं तर मी सायबर क्राईमकडे म्हणजे कंप्लेंट रजिस्टर करायला आली असते का? एवढं मला मस्त हसायला येत होतं तो मेसेज बघताना। म्हणजे एवढा मंद बुद्धी कोण असू शकतो का राजकारणात? हा विचार करा। म्हणजे टोटली फ्रेम केलेला मेसेज आहे। म्हणजे एक तरी यांना राजकारण येत नाही किंवा खरं खोटं काय माहिती ना, हे ना कोणी फसवलं आहे का मला माहीत नाही। जे काय असेल, माझ्या पोलिसांनी एवढंच विनंती आहे, हा जो काही मेसेज फिरवत आहेत आणि BJPच्या बदनामी करतायत ह्याच्या पूर्ण माहिती आम्हाला द्या। हे कोणी केलं आहे, कधी केलं आहे, कोणी मेसेज ड्राफ्ट केलं आहे, तिथून मला हवं आहे का। म्हणजे आता मनोज त्याच्यामध्ये नाव घेतलं, हे आहेत आपले मंडल अध्यक्ष आहेत, यांचं नाव घेतलं आणि विवेक म्हणून घेतलं आहेत, अजून आशिष जानी घेतलेले आहेत। म्हणजे तुम्ही विचार, हे आम्ही रोज एकत्र असतो, आम्हाला व्हॉट्सअपमध्ये बोलायची गरजच नाहीये। दादर पोलीस स्टेशन या ठिकाणी लवकरच त्या सायबर क्राईमच्या अंतर्गत तक्रार देखील दाखल करणार आहेत। कारण एकंदरीतच सरवणकरांकडनं ज्या पद्धतीने आरोप केले जात आहेत भाजपच्या विरोधात की भाजपमुळेच या ठिकाणी शिंदे सेनेच्या सीटला नुकसान झालेलं आहे, सरवणकरांचा पराभव म्हणजे अगदी समाधान सरवणकर असेल आणि प्रिया सरवणकर असेल, या दोघांचाही पराभव झालेला आहे। त्याच्यामुळे आता दादरमध्ये महायुतीतच आपल्याला लढाई सुरू झाल्याचं बघायला मिळते। शिंदे वर्सेस भाजप असं चित्र सध्या दादरमध्ये आहे। कॅमेरामन रवी चव्हाण, मनश्री पाठक, C24 तास।